बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। और इस वक्त की सबसे बड़ी खबर, चालीसगांव शहर में शिवसेना प्रचार कार्यालय में एक प्रोग्राम हुआ। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार करण दादा पवार के प्रचार में कोई कसर कम नहीं होनी चाहिए, इसलिए सभी छोटे बड़े बुजुर्ग महाविकास आघाड़ी के सभी कार्यकर्ता व युवा पीढ़ी इस कार्यक्रम में मौजूद थे। और आपको बता दें, इस कार्यक्रम में ये भी बताया गया कि 3 तारीख को महाविकास आघाड़ी की बहुत बड़ी रैली निकलने वाली है। मशाल रैली निकलने वाली है, उसके ताल्लुक से भी इस प्रोग्राम में बताया गया और इस प्रोग्राम में बहुत महान हस्ती शामिल हुई। जो प्रत्येकाच्या मनामध्ये पेटलेली होती, प्रत्येकाच्या मनात धगधगत होतं, समस्या आहे, प्रश्न आहेत, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण त्याच्या स्तरावर करतो आहे। आणि जेव्हा आपण या सगळ्या वातावरणात बघत असतो, दादा राजकारण म्हणून नाही तर राजकारण हे समाजकारण म्हणून असावं। पद दादांनी घेतलं नाही, तुम्ही म्हटले पद हे कधीच राजकारणाचं साधन नसावं, हे साधन असावं असंच उन्मेषजी नेहमी म्हणतात आणि त्यानुसारच खरं तर आपण सगळेजण वाटचाल करत आहोत। इथे बसलेलं प्रत्येक युवा, या युवामध्येच मला वाटतं युवालाच दुसऱ्या दिशेने वाचलं तर वायू आणि वायूची ऊर्जा, ती एनर्जी, तो उत्साह, तो सगळ्यांमध्ये संचारलेला आहे, हा आतून आहे, उत्स्फूर्त पेटलेला संचार आहे। आणि ही जी विचारांची ज्योत, ही विचारधारेची ज्योत की प्रत्येकाला वाटतंय काहीतरी चांगलं घडावं, काहीतरी चांगलं व्हावं आणि या दिशेने ही जी ज्योत पेटलेली होती, या सगळ्या ज्योती खरं तर एकत्र आल्या आणि त्यांची मशाल पेटली आणि म्हणून ह्या सगळ्या मशाली एकत्र येऊन आता आपल्याला वणवा पेटवायचा आहे आणि तो पेटलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं ही विजयाच्या दिशेने चाललेला आपला सगळा प्रवास आहे। यामध्ये आपण सगळेजण आपापल्या स्तरावर काम करतच आहोत, पण या पुढे जात असताना आपण प्रत्येकाने स्वतःच आपण उमेदवार, स्वतःच आपण करणदादा आहोत। आपल्याला आपल्या शिवसेनेचा असेल, महाविकास आघाडीचं मशाल घेऊन पुढे जायचं आणि म्हणून जबाबदारी मोठी आहे। आज प्रतिसाद उत्स्फूर्तपणे मिळणारा चांगला आहे, पण या प्रतिसादाला जण प्रचार करताय, पण आम्ही अनुभव घेतलाय की उन्मेषजींनी जेव्हा गिरणा परिक्रमा, आता तर प्रचाराच्या निमित्ताने सगळे फिरतायत आणि प्रचार करण्यासाठी, पण एकमेव खासदार असे होते की जिथे कुठे प्रचारासाठी फिरत नव्हते, कामांसाठी फिरत होते आणि 43 डिग्रीमध्ये 400 किलोमीटरची पायी परिक्रमा करत होते। आणि तेव्हा पण मला वाटतं आपल्यातले बरेच युवा त्यांच्या सोबत होते आणि म्हणून आपल्यासाठी ही महत्वाची लढाई आहे, स्वाभिमानाची लढाई आहे। हे सुरक्षित ठेवायचं असेल आणि हिंदुस्थानला सुरक्षित ठेवायचं असेल तर ही शेवटची निवडणूक आहे, ही आपल्याला जिंकल्या वाचून आता पर्याय अजिबात पर्याय नाही। अतिशय भयानक परिस्थिती या देशामध्ये, 2 मुख्यमंत्री या देशामध्ये जेलमध्ये आहेत, अरविंदजी केजरीवाल, अत्यंत उच्च विद्याभूषित व्यक्तिमत्व, ज्याने आज दिल्लीमध्ये जे काम केलेलं आहे, शाळांच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, अशा व्यक्तीला ज्याचं नाव, ज्याचं इतिहासात जगामध्ये ज्याची नोंद झाली, ज्याच्या कामाची, अशा माणसाला जेलमध्ये टाकलंय। आणि दुसरे शिबू सोरेन, आदिवासींचा मसिहा माणूस, जनतेतून निवडलेला मुख्यमंत्री, प्रचंड बहुमत असलेला मुख्यमंत्री, त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलंय। अनेक मंत्री त्यांनी या देशामध्ये जेलमध्ये टाकलेले आहेत। लोकशाही अत्यंत भयानक परिस्थितीला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने फोडला गेला, त्यामध्ये निम्म्याहून अधिक जणांना त्या ठिकाणी डायरेक्ट पिस्तूल लावलं गेलं होतं। आता के जाता येतो तर जातो मध्ये, आणि म्हणून अशा पद्धतीने एक भयंकर परिस्थिती या देशामध्ये मित्रांनो निर्माण झालेली। भविष्यामध्ये
जर ही निवडणूक पुन्हा मोदींच्या हातात गेली आणि जिंकले तर पुढच्या वेळेला भाषण करायला या ठिकाणी आमच्यासारखे सुद्धा जेलमध्ये राहतील म्हणजे राहतील. अशा पद्धतीची दमदाटीची भाषा निरोप देण्याला पोस्ट टाकू द्या. त्याच्या मागे कशा पद्धतीने लागतात यांचे जे इतकं भयानक दहशत आहे मित्र. या देशामध्ये जेव्हा जेव्हा दहशत आली तेव्हा तेव्हा जनतेने ती दहशत उलथून लावलेली हा इतिहास आहे. आणि या इतिहासामध्ये तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी बनायचंय. आणि ज्यांनी आपलं हु क्रशली शिवसेना, ज्यांनी जी शिवसेना तोडली त्या शिवसेनेचा कोणताही शिवसैनिक, माझा तर दावा आहे, कोणताही शिवसैनिक तो अ गटात राहू द्या आणि ते ब गटात राहू द्या, त्यांचा नेता कुठे राहू द्या, तो शिवसैनिक ज्याने शिवसेना तोडली, हु क्रशली शिवसेना, तो त्या भारतीय जनता पार्टीला शिवसेना तोडणाऱ्याला कधीच माफ करणार नाही. तो खानदानी शिवसैनिक आहे. ज्याने घर तोडलं त्याला माफ करेल का कोणी? कोणीच माफ करणार नाही, कोणीच नाही करणार. तीच पद्धत